लग्नानंतर महिलाच्या आधार कार्डमध्ये वडिलांच्या जागी पतीचे नाव टाकायचं आहे आणि पतीचा ॲड्रेस टाकायचा आहे. तर तुम्हाला कुठल्याही सेंटरवर जाण्याची गरज नाही आहे किंवा तुम्हाला कुठल्याही डॉक्युमेंटची गरज नाही आहे. आधार कार्डमध्ये नवीन अपडेट आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त ₹75 चलन भरून ही सगळी प्रोसेस तुम्ही घरी बसल्या करू शकता. ठीक आहे. तर तुमच्या पत्नीच्या आधार कार्डमध्ये तुमचं नाव पण येऊन जाईल आणि तुमच्या गावाचा पत्ता पण येऊन जाईल. तर ही पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आणि ही स्टेप तुम्ही जर स्टेप बाय स्टेप फॉलो केली तर तुमच्या वाईफच्या आधार कार्डमध्ये 100% नाव पण चेंज होऊन जाईल आणि ॲड्रेस पण चेंज होऊन जाईल. फक्त मी जे स्टेप्स तुम्हाला सांगतो ते फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ भविष्यात भेटत राहतील. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे माय आधार आणि myAadhar.uidai.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक लॉग इन बटन दिसेल. ठीक आहे. या लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं आता कोणाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे ते लक्षपूर्वक आहे का. इथं त्या महिलेचा आधार कार्ड नंबर टाका आणि कॅप्चर टाका आणि लॉग इन विथ OTP करा. आता महिलेचा आधार कार्डने का लॉग इन करतो आहे, कारण की सर्वात अगोदर आपल्याला महिलेच्या आधार कार्डने हीच लॉग इन करावं लागेल, कारण की त्यांच्याच आधार कार्डमध्ये आपल्याला नाव चेंज करायचं आहे, ॲड्रेस चेंज करायचा आहे. ठीक आहे. आता मी आधार कार्ड नंबर टाकलेला आहे, कॅप्चर टाकला आहे, OTP आला आहे. आता लॉग इन बटनवरती क्लिक करतो. आता लॉग इन झालेलं आहे. ठीक आहे. आता लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं ॲड्रेस अपडेट या बटनावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. ॲड्रेस अपडेटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळतात, की डॉक्युमेंट अपलोड करून ॲड्रेस आणि नाव चेंज करा किंवा कोणी फॅमिली मेंबरच्या ॲड्रेसच्या अकॉर्डिंग नाव आणि ॲड्रेस चेंज करा. तर तुम्हाला खालचा ऑप्शन निवडायचा आहे. ठीक आहे. हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे खालचा, ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की फॅमिली मेंबरच्या आधारे आम्हाला नाव आणि ॲड्रेस चेंज करायचा आहे. तर तुम्हाला खालचा ऑप्शन निवडायचा आहे. आता निवडल्यानंतर त्या व्यक्तीचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला इथं त्या महिलेचा आधार कार्डवरचा जो ॲड्रेस आहे, कुठल्या त्याच्या आईवडिलांच्या घरचा जो ॲड्रेस आहे, तो इथं तुम्हाला पाहायला मिळेल. तर मी तो सिक्युरिटी रिझनसाठी हाईड केला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. कोणाचा? तुमच्या हजबंडचा. आता तुम्हाला आपण महिलेच्या नावाने जो आपण लॉग इन केलेला आहे आणि त्या महिलेचा आई-वडिलांच्या घरचा जो ॲड्रेस आहे तो इथं पाहायला मिळतो आणि इथं आता तुम्हाला चेंज करायचा आहे, म्हणून तो हजबंडचा आधार कार्ड नंबर आहे तो इथं टाकायचा आहे. आता इथं तुम्ही हजबंडचा आधार कार्ड नंबर इथं टाकला तर त्यांचा मोबाईल नंबर इथं ऑटोमॅटिकली येऊन जातो. त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, की तुम्ही जो आधार कार्ड नंबर टाकला आहे त्यांच्यासोबत तुमचं काय रिलेशन आहे. तुम्ही खाली बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन पाहायला मिळेल स्पाऊसचा, म्हणजे मी त्यांची वाईफ आहे, त्यांची पत्नी आहे. ठीक आहे. आणि या ऑप्शनवरती तुम्हाला निवडायचं आहे, या ऑप्शनवरती. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असं सेल्फ डिक्लेरेशनचा ऑप्शन येईल. तर तुम्हाला इथं ॲक्सेप्ट करायचं आहे, या बटनावरती क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा हजबंडचा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला, त्यांचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली येऊन गेला. त्याच्यानंतर इथं तुम्ही ते सांगितलं की मी त्यांची वाईफ आहे आणि त्याच्यानंतर लीगल स्टेटमेंट या बटनावरती तुम्हाला इथं टिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता तुमच्यासमोर ₹75 चलन भरण्यासाठी एक ऑप्शन येऊन जातो. तर तुम्हाला इथं पहिले डिक्लेरेशन द्यायचं आहे, टिक मार्क करायचं आहे आणि रोजर पे या बटनावरती क्लिक करायचं आणि मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं तुम्ही कुठल्याही ऑप्शन म्हणजे फोनपे, गुगल पे, UPI क्रेडिट कार्ड कुठल्याही ऑप्शनमध्ये क्लिक करून कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल ₹75. कन्फर्म पेमेंट झाल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो, जे इथं तुम्हाला एक डाउनलोड अलॉटमेंटची एक PDF असते, ती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि वरती बघा तुम्हाला एक SIRN नंबर SRN नंबर आहे, तो कॉपी करून घ्यायचा आहे, कुठं लिहून घ्यायचा आहे
13, 22, 14 असा काही नंबर असतो तो कॉपी करून घ्यायचा आहे. त्याचं आता पुढे आपल्याला काम आहे. ठीक आहे. हा तुम्ही लक्षपूर्वक लिहून घ्या किंवा तुम्ही जेव्हा ही PDF डाउनलोड करणार याच्यामध्ये पण तुम्हाला तो बघायला मिळून जाईल. त्याच्यानंतर आता तुम्हाला गो डॅशबोर्ड या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता तुम्हाला पुन्हा होम पेजवर येऊन जायचं आहे आणि इथं तुम्हाला आता पुन्हा लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो, या बटनावरती. ठीक आहे. आणि तुमचं जे वाईफचं आधार कार्डने जे तुम्ही लॉग इन केलं होतं ते लॉग आउट करून टाकायचं आहे. आता लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आता हजबंडचा आधार कार्ड नंबर म्हणजे तुमचा स्वतःचा नंबर टाकायचा आहे. वाईफचा आता लॉग इन केलं होतं आपण, आता त्यांचा नाही पाहिजे आपल्याला, आता हजबंडचा पाहिजे. तर आता हजबंडचा आधार कार्ड नंबर टाका, कॅप्चर टाका, लॉग इन विथ OTP करा. ठीक आहे. आता बघा तुम्ही, आम्ही हजबंडच्या आधार कार्डने लॉग इन केलेलं आहे. त्यांचा DP तुम्हाला पाहायला मिळेल. तर थोडं खाली स्क्रोल करत यायचं. लॉग इन झाल्यानंतर इथं फॅमिली मेंबर रिक्वेस्ट असं एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. आता मी तुम्हाला जो SRN नंबर कॉपी करायला सांगितलं होतं किंवा लिहायला सांगितलं होतं, तो नंबर आपल्याला असा कुठे टाकायचा आहे, या जागेवर. इथं SRN नंबर टाकायचा आहे आणि ॲक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. SRN नंबर टाकल्यानंतर आणि ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं सांगितलं जातं की तुमचा जो हजबंड आहे त्यांच्या ॲड्रेसनुसार या महिलेच्या आधार कार्डमध्ये ॲड्रेस चेंज होतो आहे, असं तुम्हाला सांगितलं जाईल. आणि तो ॲड्रेस कोणता चेंज होईल, तो ॲड्रेस तुम्हाला इथं दाखवला जाईल, असं सांगितलं जाईल. आणि नाव, आता इथं तुम्ही ॲड्रेस आणि नाव इथं पाहू शकता. युअर नेम विल अपियर इन द ॲड्रेस जेव्हा तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे. आणि हा ॲड्रेस आहे. तर तुम्हाला इथं इलिगल स्टेटमेंट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ॲक्सेप्ट बटनावरती पण क्लिक करायचं आहे की हो, मला मान्य आहे की माझ्या आधार कार्डचा जो ॲड्रेस आहे किंवा नाव आहे ते माझ्या पत्नीच्या आधार कार्डमध्ये मी स्वतःहून ॲक्सेप्ट करतो की माझ्या वाईफच्या आधार कार्डमध्ये माझं नाव आणि माझा ॲड्रेस येण्यामध्ये मला कुठलीही हरकत नाही किंवा मला कुठलाही प्रॉब्लेम नाही, असं तुम्ही डिक्लेरेशन देता. ठीक आहे. म्हणजे तुम्ही परवानगी देता. कारण की आपण ही रिक्वेस्टला ॲक्सेप्ट करतो आहे, जी आपण आता पहिले जी रिक्वेस्ट आपण पाठवली. आता या 2 बटनावरती क्लिक केल्यानंतर ॲक्सेप्ट करायचं आहे. आता ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनवर असं परत पुन्हा इंटरफेस येतो. तर तुम्हाला अप्रूव्हल द्यायचं आहे. परत तुम्हाला इथं ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथं ॲक्सेप्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो मित्रांनो. परत तुम्हाला इथलं ॲक्सेप्ट करायचं आहे की माझ्या आधार कार्डचा ॲड्रेस माझ्या वाईफच्या आधार कार्डमध्ये यायला पाहिजे आणि नाव इथं तुम्ही पाहू शकता. ॲड्रेस आणि इथं नेम, युअर नेम. ठीक आहे. हे दोघी ऑप्शन माझ्या वाईफच्या आधार कार्डमध्ये अपडेट व्हायला पाहिजे, असं तुम्ही डिक्लेरेशन देता आणि इथं तुम्हाला ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं तुम्हाला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं म्हणजे कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुमच्यासमोर असा मेसेज येऊन जातो की तुम्ही तुमच्या वाईफच्या आधार कार्डला परवानगी दिलेली आहे. तुमचं नाव आणि तुमचा ॲड्रेस त्यांच्या आधार कार्डमध्ये जे आहे ती रिक्वेस्ट शेअरिंग केलेली आहे. तुम्ही ॲक्सेप्ट केलेली आहे. परवानगी तुम्ही दिलेली आहे. यू हॅव ॲक्सेप्ट द रिक्वेस्ट ॲज अ फॅमिली मेंबर शेअरिंग युअर ॲड्रेस. ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला मेसेज पाहायला मिळून जातो. म्हणजे आता तुमच्या वाईफच्या आधार कार्डमध्ये तुमचा ॲड्रेस आणि तुमचं नाव यायला काही हरकत नाही. हे त्यांचं काम आता झालेलं आहे. आता तुम्हाला पुन्हा इथं खाली गो टू डॅशबोर्ड बटन पाहायला मिळत असेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्ही होम पेजवर येणार आणि तुम्हाला परत तिथं येऊन खाली लॉग आउट होऊन जायचं या बटनावरती क्लिक करून. इथं तुमचं काम संपलेलं आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, लग्नानंतर आधार कार्डमध्ये वडिलांच्या जागी पतीचे नाव आणि त्यांचा पत्ता कसा चेंज करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवलं आणि तुम्हाला कुठलेही सेंटरवर जाऊ दिलं नाही आणि तुम्हाला कुठलंही डॉक्युमेंटही अपलोड करू दिलं नाही. पूर्ण प्रोसेस तुम्हाला घरी बसल्या शिकवलं, ते पण मोबाईलमध्ये, आणि कुठलाही डॉक्युमेंट अपलोड करायची पण गरज पडली नाही. फक्त आपल्याला ₹75 चलन लागलं आणि जी स्टेप बाय मी तुम्हाला सांगितलं स्टेप तुम्हाला फॉलो केल्या आणि तुमचं नावसुद्धा आणि ॲड्रेससुद्धा चेंज होऊन जाईल. याच्यामध्ये तुम्हाला 72 घंट्याचा टाईम लागतो, म्हणजे कमसे कम 3 ते 4 दिवस लागून जातात.
त्याच्यानंतर हे ॲड्रेस आणि नाव चेंज होऊन जातं. तुमचं चेंज झाल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा आपल्या इंस्टाग्रामवर मेसेज करून नक्की कळवा. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.